मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. रम्या ही काव्यासमोर गुरुजींना फोन लावून विचारते, गुरुजी, माझं आणि पारचं लग्न नक्की होणार आहे ना? तेव्हा गुरुजी रम्याला फोनवरती सांगतात की हो, तुझं आणि पारचं लग्न होणं हे निश्चित आहे. काव्य हे सगळं ऐकते आणि ती खूप जास्त अस्वस्थ होते, कारण गुरुजींनी केलेलं एकही भाकीत आजपर्यंत खोटं ठरलेलं नसतं. तिकडे देशमुखांच्या घराबाहेर असलेल्या जीवाकडे अंगावर घेण्यासाठी पुरेसे कपडे नसल्यामुळे तो थंडीने प्रचंड कुडकुडत असतो. तो याचा व्हिडिओ बनवतो आणि नंदिनीला पाठवतो. नंदिनी हा व्हिडिओ पाहते आणि जीवाच्या काळजीपोटी त्याला कपडे नेऊन देते. इकडे अस्वस्थ असलेली काव्य आता जीवाला फोन लावते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. काव्य रडतच त्याला म्हणते, जेव्हापासून मी गुरुजींचं ते भाकीत ऐकलंय ना, तेव्हापासून माझं कशातच मन लागत नाहीये. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तेव्हा आता जीवा काव्याला समजावून सांगत म्हणतो, रम्याच्या बढाया मारत आहे ना, त्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तिचं काहीच मनावर घेऊ नकोस. तुला माहित आहे ना, जे ज्याचं असतं ते त्यालाच मिळतं. माझ्या नशिबामध्ये नंदिनी आणि तुझ्या नशिबामध्ये दादा होता, होता नाही आहेच, असं जीवा काव्याला समजावून सांगतो. तर मित्रांनो, गुरुजींनी असं भाकीत नेमकं का केलं, त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ काय, हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि या मालिकेच्या अशाच पुढील नवनवीन अपडेट्स करिता तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.